सर्वप्रथम तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मला असं वाटतं दिघे साहेबांची शिकवण होती की कार्यकर्त्याला मोठं करावं आणि त्याच उद्देशाने आज शिंदे साहेबांनी एका कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणजे कार्यकर्त्याला बळ देणं हे नेत्याचं काम आहे आणि ते खऱ्या अर्थाने सार्थ ठरलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे नवी उमेद नवीन दिशा घेऊन आम्ही लोक आता ह्या प्रचार फेरीत उतरणार आहोत. म्हणून आज दिघे साहेबांच्या स्मृतीस्थळावरती येऊन आम्ही दर्शन घेतलेलं आहे, कारण त्यांचीच प्रेरणा आम्हाला पुढे न्यायची आहे. त्यांनी केलेलं काम आणि त्यांनी म्हणजे लोकांसाठी केलेलं काम आहे, तसंच सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध असणार आहोत. म्हणून आज आम्ही येऊन इथे दर्शन घेतलेलं आहे. पहिले वायचळती नाराजी व्यक्त केली, नंतर तुम्ही देखील राजीनामाद्वारे थेट दिला होता. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी तुम्हाला फोन केला, तुम्ही नंदनवरती बैठका देखील पार पडल्या. कसा तो संपूर्ण नेमका कार्यकाळ होता? कशा प्रकारे हे तिकीट नेमकं मिळून आणणं किती कठीण होतं? कठीण होतं, पण मला असं वाटतं की साहेबांनी ऐकून घेतलं, सगळी परिस्थिती जाणून घेतली आणि त्यानंतरच ह्या तिकिटाची घोषणा झाली. सच्चा कार्यकर्ता काय असला पाहिजे, निष्ठावान कार्यकर्त्याची व्याख्या काय असली पाहिजे, ती जेव्हा साहेबांना समजली त्यावेळी साहेबांनी हे तिकीट दिलेलं आहे. बराच संघर्ष झाला, आरोप प्रत्यारोप झाले, पण मला असं वाटतं की कार्यकर्ता ह्या सगळ्या गोष्टीला कधी घाबरत नाही आणि जो काम करतो त्याला मला असं वाटतं एवढं क्लेरिफिकेशन द्यायची गरज लागत नाही. आणि सगळेच जण प्रभागातली लोकं पण त्यांच्या बाजूने उभे राहिले. वर्षानुवर्ष आम्ही जे बघतोय की बाहेरचे उमेदवार आम्हाला लादले जात होते आणि स्थानिकांनी जेव्हा उठाव केला त्यावेळी फार विरोध झाला. मला असं वाटतं की येणारी इलेक्शन आमच्यासाठी प्रतिष्ठेची असणारच आहे, जी आता लागलेली आहे, कारण आपलेच घरभेदी असतात आणि आपलेच आम्हाला पाडण्यासाठी खूप प्रयत्न करतील, हे देखील आम्हाला माहिती आहे. पण जर आम्ही काम केलेलं आहे आणि आम्ही प्रभागात जर लोकांना आवडत असू तर नक्कीच लोक आमच्यावर विश्वास ठेवतील आणि आम्हाला आमची उमेदवारी जी दिलेली आहे साहेबांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन, ती नक्कीच आम्ही सार्थ करू असं वाटतं मला. मॅडम, आपण जर बघितलं तर तुम्ही म्हणताय की त्या घरबेदी तुम्ही म्हणतात, आपल्याच पक्षातील पाडणारे म्हणतायत, युती ते पाडणारे नेमके तुमच्या शिवसेनेमधले आहेत की युतीमधील भाजपमधले? मला असं वाटतं की दुश्मन आहे ना, हा समोर असला ना त्याच्याशी भिडायला बरं वाटतं, पण फितूर जेव्हा आपल्याबरोबर असतात त्यावेळी ती थोडी संघर्षाची वाट खूप अडचणीची असते आणि तसे फितूर मला असं वाटतं असण्यापेक्षा कट्टर एक दोन बरोबर ठेवून चालणं ही मोठी जबाबदारी असेल. शंभरांची गर्दी जमवून त्या फितुरांबरोबर जगण्यापेक्षा मला असं वाटतं दोन लोकांना घेऊन लढा देणं ही पण महत्त्वाची भूमिका असते. आणि कार्यकर्ता जो आहे खऱ्या अर्थाने कुठल्याही आमिषाला बळी न पडता तो जर सच्चा कार्यकर्त्याच्या मागे उभा राहिला तर नक्कीच विजय आमचा असेल. फितूर तर बरेच असतील, कारण बरेच लोकांची नाराजी आणि बऱ्याच लोकांनी विरोधात काम करायला सुरुवात केलेलं आहे. ती काल छाननीपासूनच आम्हाला दिसलं की संपूर्ण पक्ष असतील, आपले असतील, पक्षाचे दुसऱ्या इतर पक्षाचे असेल, त्यांची एकी झाली आहे आणि त्यांना फक्त लक्ष आहे की शिवसेनेचा धनुष्यबाण त्या प्रभागात निवडून येऊ नये ह्यासाठी प्रयत्नशील असते. मला असं वाटतं लढाई जेव्हा होते ना, जेव्हा टफ जाते तेव्हा जिंकण्यात मजा असते आणि माझ्यासारखी बाई मला असं वाटतं लढूनच इथपर्यंत आलेली आहे, तर अशा लोकांना मी कधी भीक घालत नाही. आपण एक चित्र बघितलं, जे नाराज आहेत राजेंद्र भास्कर यांनी आनंदपुरीच्या दर्शन घेतलं, दुसरीकडे वायचळणं देखील या ठिकाणी कुठेतरी भेदभाव वाटतो की पक्षामध्ये की सापटेंसारख्या गेल्या अनेक वर्षांपासून ते पक्षाचं काम करतात. मला असं वाटतं सापटे साहेब गेली अनेक वर्ष काम करतात आणि सभागृहात त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग मला देखील आलेला आहे. अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. नाराजी मला असं वाटतं त्यांनी आता नको करायला पाहिजे होती, कारण गेल्या वर्षी पण आपण कॉपमध्ये त्यांना घेतलं होतं आणि साहेबांनी पुढे विचार केला असता. आता परिस्थिती अशी आहे की युतीमध्ये युती धर्म पाळण्यासाठी आपल्याला एक दोन जागा सोडाव्या लागत होत्या आणि त्या आपल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे कुठेतरी बऱ्याच लोकांनी अशी नाराजी दाखवून, पण एक आहे की त्यांनी नाराजी दाखवली, त्यांनी कुठेही अपक्ष फॉर्म भरलेला नाही. शिवसैनिक हा दिघे साहेबांचा जो शिवसैनिक आहे तो नाराज होतो, पण मला असं वाटतं की पक्षश्रेष्ठींशी बोलून त्यांची नाराजी दूर होईल आणि ते लवकरच आपल्यामध्ये काम करतील. युती झालेली आहे भाजप आणि शिवसेनेची, यामध्ये शिवसेनेला 87 तर भाजपला कुठेतरी 40 जागा दिलेल्या आहेत, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी कुठेतरी दिसून येत आहे. जी शेवटच्या 2 बैठका पार पडल्या त्या बैठकांमध्ये जे केळकर आहेत भाजपचे आमदार ते उपस्थित नव्हते. नाराज असल्याचं चर्चा रंगू लागलं, त्यांनी काल त्यांनी थेट उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकरिता ही युती झालेली आहे, वरिष्ठांमुळेच ही युती झालेली आहे, अशी उघडपणे त्यांनी नाराजी व्यक्त केली ह्या युती संदर्भात. मला असं वाटतं कार्यकर्ते असतील किंवा इतर जे लोक असतील,
पक्षश्रेष्ठींबद्दल त्यांनी वक्तव्य करू नये, कारण वरच्या लेवलला जे राजकारणामध्ये जे समीकरणं जुळवायची असतात ती समीकरणं मुंबईमध्ये जशी जुळली, आम्हाला 90 जागा मिळाल्या, त्यांना जास्तीच्या जागा मिळाल्या, तिथे आम्ही कुठे नाराजी व्यक्त केली नव्हती. आणि इथे त्यांच्या 23 जागा असताना 40ची जागा आपण त्यांना दिलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की ज्या सिटिंग सीट्स आहेत तिथे कुठेही तडजोड झाली नाही, कारण बऱ्याच ठिकाणी आपण तडजोड करून ह्या सगळ्या जागा दिलेल्या आहेत. तर मला असं वाटतं ही नाराजी त्यांनी पक्ष म्हणून बाजूला ठेवली पाहिजे. युती धर्म त्यांनी पण पाळला पाहिजे आणि जे झालं गेलं ते आता विसरून सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की आम्हाला इलेक्शन लढायचं आहे, तसं आमचे कार्यकर्ते पण आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते पण आहेत, दोघांचं पण मरण आहे ह्याच्यामध्ये. पण शेवटी वरच्या लेवलला जो निर्णय होतो तो निर्णय कार्यकर्त्याला मान्य करावा लागतो. ताई, आपण जर बघितलं, भाजपकडून वारंवार सांगण्यात येते की उत्तर भारतीयांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली, त्यामुळे उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात निवडून येतील, त्यामुळे मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय असेल, असं कृपासंग यांनी म्हटलं. मला असं वाटतं की महाराष्ट्रात जो जन्माला येतो तो महाराष्ट्रातलाच झाला, त्याच्यामुळे तुम्ही प्रांतवाद आणि हे पेटवून कुठलंही क्लेश आपल्या पक्षामध्ये निर्माण करू नये. हे सगळे भारतीय आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे उत्तर भारतीय असतील, दक्षिण भारतीय असतील, इतर भारतीय असतील, पण आपण भारतीय आहे हे विसरू नये कोणीच. आणि ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आता या इलेक्शनच्या तोंडावरती हा वाद निर्माण करून कुठं मताचं परिवर्तन करू नये नेत्यांनी तरी, हेच माझं सांगणं असेल. आमचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज उमेदवारांना सल्ला दिला आहे की पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल, कुठेही बळी पडू नका. कसं काय वाटतं आपल्याला? बघा, ज्यांना भीती असते की आपण निवडून येणार नाही ते लोक पैशाचा वापर करतील, पण ज्या कार्यकर्त्याला माहिती मी काम केलेलं आहे तर त्याला ते करायची गरज लागणार नाही. पण बऱ्याच अंशी इलेक्शनमध्ये हे प्रकार आपल्याला सगळीकडेच बघायला मिळतात. तर हे लोकांवर आहे, कारण लोकांवर डिपेंड आहे की त्यांनी वोटिंग कोणाला करायचे. फक्त आदल्या रात्री पैसे वाटप 500-1000 रुपये घेऊन 5 वर्ष जर त्या नगरसेवकाला त्यांना झेलायचं असेल तर ते लोकांचं मत असेल. मला असं वाटतं जो हुशार नागरिक आहे तो कधीच हे करणार नाही, तो योग्य व्यक्तीलाच निवडून देईल. ताई, आपण जर मगाशी आपण जसं म्हटलात की विरोधामध्ये देखील आता शिवसैनिक हे काम करू राहिले, तर अशा शिवसैनिकांवर आपण कारवाई करणार का? जसं तुम्ही म्हटलं की छाननी आणि गनिमी काव्याचा वापर केला जाईल. आणि काल रक्तदान शिबिर होतं, त्या रक्तदान शिबिरात जे रक्तदाते होते, जे शिवसैनिक होते, त्यांनी पाठ संख्या कमी झाली आणि रक्त पण कमी आलं. मला असं वाटतं की पण उपस्थित नव्हते त्यामध्ये. मला असं वाटतं की कालचा जर तुम्ही रक्तदानाचं हे बघाल तर आता इलेक्शनची सुरुवात झालेली आणि प्रत्येक उमेदवार हा आपल्या प्रभागात काम करतोय आणि सुरुवात झाल्यामुळे कोणालाही इथे येणं पॉसिबल नाही झालं. पुढच्या वर्षी तुम्ही नक्कीच बघाल की त्या रक्तदान शिबिराला गर्दी असेल. बरेच लांबून नाशिक असेल, बाहेरचे पण लोक आपल्याकडे रक्तदानासाठी येतात, पण इलेक्शन लागल्यामुळे मला असं वाटतं की ते आले नसतील. पण जो कार्यक्रम आहे आपला नियोजित तो कार्यक्रम तसा पार पडलेला आहे. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की इलेक्शनमुळे आपण त्या गोष्टी दुर्लक्षित केल्या पाहिजे. दुसरा प्रश्न, शिवसैनिकांवर कारवाई केली जाणार का? जसं आपण म्हटलं, मला असं वाटतं की केली पाहिजे, कारण जर पक्षविरोधी कारवाई बोलतात ती ह्यालाच बोलतात आणि ती आपल्याच उमेदवाराच्या विरोधात जर करत असेल कोण तर तेव्हा मला असं वाटतं की ही पक्षविरोधी कारवाई झाली पाहिजे. आता साहेब त्याच्यावर निर्णय घेतील, कारण आजचा आणि उद्याचा दिवस आहे, किती लोक माघार घेतात ते त्याच्यातून कळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.